स्मिताज डेलिकेसीज मध्ये आपलं स्वागत आहे। लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांना मोदक हा प्रकार खूपच आवडतो। तर आज आपण कोरड्या खोबऱ्याचं जे सारण आहे त्याचे 3 प्रकार मोदकासाठी बघणार आहोत। पहिला प्रकार आहे सुकं खोबरं आणि गूळ। तर ह्याच्यासाठी 2 वाट्या सुकं खोबरं मी घेतलेलं आहे। 2 वाट्या हे जे सुकं खोबरं घेतलेलं आहे हे मंद आचेवर गुलाबी असं आपल्याला भाजायचं आहे। पहिल्यांदा हाय फ्लेमवर मी 1-2-3 मिनिटं हे परतते आणि मग त्याच्यावर मंद आचेवर पुन्हा 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे परतायचं आहे। हे जे आपण 3 प्रकार करणार आहे हे तिन्ही सारण आपले कोरडे आहेत। हे जे कोरडे सारण असतात ह्याचे मोदक 8 ते 10 दिवस छान टिकतात। आता हे खोबरं आपलं असं छान थोडंसं फिक्क गुलाबी झालेलं आहे आणि ह्याच वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हे जे खोबरं आहे किसलेलं हे एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला थोडं थंड करायचं आहे। खोबरं गुलाबीसर भाजून झालं आहे, थंड झालंय। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 2 वाट्या खोबऱ्याचा किस होता तर 1 वाटी आपण बारीक केलेला म्हणजे बारीक चिरलेला आपण आता ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहे। पहिले सुरुवातीला 1-2 मिनिटं हे थोडंसं खोबरं आणि गूळ हे छान मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये टाकणार आहे ड्रायफ्रुट्सचा चुरा, ऑप्शनल आहे। याच्यानंतर टाकणार आहे भाजलेली खसखस 2 टीस्पून। ह्याच्यामध्ये आज मी खसखस जास्ती घालते कारण कोरडं खोबरं गूळ आणि खसखसीचा स्वाद खूप छान आहे। 1 टीस्पून वेलदोड्याची पावडर, साखरेमध्ये बारीक केलेली ही पावडर आहे आणि ह्याच्यामध्ये टाकू आपण आता 1/4 टीस्पून जायफळाची पावडर। थोडंसं जायफळ किसून टाकूया। वेलदोडा जायफळ हे छान मिक्स झालं की आपलं सारण तयार। सुक्या नारळाचं दुसरं सारण आपण आता करतोय। गॅस लावला, सगळ्यात पहिल्यांदी 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं मंद आचेवर परतून घ्यायचं। असा फेंट बदामी रंग आला पाहिजे, खूप लालसर भाजायला नको। गॅस बंद करते आणि हे बदामी झालेलं सुकं खोबरं आपण ह्याच्यामध्ये ठेवू आणि एक 5-10 मिनिटं ते थंड होईल तोपर्यंत आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे। अर्धा वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे, एकदम 0 नंबरचा। याला चिरोटी रवा पण म्हणतात। तर हा आपल्याला आता पुन्हा मंद आचेवर लाल असा छान भाजायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 1-2 ते 3 चमचे साजूक तूप। गॅस एकदमच लहान ठेवायचा आहे, जळायला नको। अर्धा वाटी रव्याला 3 टीस्पून तूप घेतलेला आहे। खमंग असा गुलाबी आपण भाजून घेऊया। रव्याचा एकदम खमंग वास सुटला आहे। ह्याच्यामध्ये तूप खूप पण नाही टाकायचं कारण आपल्याला जेव्हा आता खवा पण आपल्याला ऍड करायचा ह्याच्यामध्ये आणि खव्यामध्ये तूप असतं आणि खोबऱ्यामध्ये पण तेल असतं, त्याच्यामुळे रवा खूप ओलसर भाजायचा नाही, जास्ती तूप नाही टाकायचं। रवा आता थंड होईल। आता आपण खवा भाजणार। अर्धा वाटी आपण खवा घेतलेला आहे। हा खवा हाताने थोडासा मी सारखा करून घेतला आणि आता तूप वगैरे ह्याच्यामध्ये काही घालायचं नाही आहे। नुसता नुसता खवा आपल्याला कोरडा भाजून घ्यायचा, तेही मंद आचेवरती। ह्याच्यामध्ये तुम्ही खवा कमी जास्ती करू शकता। आता हा खवा भाजून झालाय, पण ह्याच्यामध्ये हा गॅस बंद करते आणि खवा सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेते। आता खवा रवा हे सगळं थंड झालं की मिक्स करून आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर, वेलदोडा, केशर आणि चारोळी टाकू। खवा थंड झालाय, रवा पण थंड झालाय। हे जे खोबरं आहे हे थोडंसं चुरून घेऊया आणि
खवा, रवा हे सगळं छान एकजीव असं छान आपण मिक्स करू. छान सगळं मिक्स झालेलं आहे. साखर आता आपण टाकणार आहे, पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत सारण थंड होत नाही तोपर्यंत साखर नाही टाकायची, नाही तर त्याचे गोळे गोळे होतात. आता हे थंड झालं आहे. आता 1 वाटी पिठी साखर मी ह्याच्यामध्ये टाकते. मिक्स करायचं व्यवस्थित. मिक्स झाल्यावर अशी या सारणाची अशी हे मूठ व्हायला जाते. ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपण वेलदोडा पावडर. वेलदोडा पावडर, त्याच्यानंतर एक केशर पावडर असते माझ्याकडे, मी नेहमी वापरते. आणि आता मिक्स झाल्यावर हे आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये भाजलेली चारोळी. भाजलेली चारोळी टाकणार आहे. मस्त मिक्स झालाय आणि आता आपलं सारण तयार झालंय छान. तिसरं आणि शेवटचं सुक्या नारळाचं सारण आपण आता करतोय. तर ह्या सारणामध्ये डेसिकेटेड कोकोनट वापरते. 1 वाटीभर डेसिकेटेड कोकोनट. आता इथे डेसिकेटेड कोकोनट जे आहे अतिशय नाजूक असं असतं, ते जस्ट एकच मिनिट आपण ह्याला परतणार आहे बस. आता हे जेव्हा आपण परततो तेव्हा त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे अर्धी वाटी खारकेची पावडर. आता खारीक पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट अजून 1 मिनिट परतायचं. म्हणजे खारकेमध्ये जो ओलेपणा असतो तो ह्या खारीक भाजल्यामुळे थोडासा निघून जातो. 1 मिनिट झालेला आहे आणि आता मी गॅस बंद करते. थंड करायला या परातीमध्ये काढते. थंड झालं की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी पिठी साखर. वेलदोड्याची पावडर 1.5 ते 2 टीस्पून. या सारणात आता मी ऑलरेडी मिल्क पावडर आणि पिठी साखर टाकलेली आहे. 1.5 ते 2 टीस्पून वेलदोडा पावडर टाकूया. पुन्हा मिक्स करायचं छान. छान मिक्स झालं. आता जर तुम्हाला थोडंसं जर कोरडं वाटत असेल हे सारण, तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक थोडीशी घरची आपली 1 ते 1.5 टीस्पून साय घालू शकता. आणि आता पुन्हा छान मिक्स करायचं. साधारण हे असं झालं पाहिजे. असा साधारण कोरडा गोळा झाला पाहिजे. तिन्ही सारणं आपली झालेली आहेत. नक्की करून बघा.